जय तुळजा भवानी बाळ सुसंस्कार वर्गाचा समारोप उत्साहात संपन्न। डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती शेगावच्या वतीने मोदीनगर येथे संचालित जय तुळजा भवानी बाळ सुसंस्कार वर्ग यांचा समारोप सोहळा 8 जुलै रोजी संध्याकाळी उत्सवात पार पडला। या कार्यक्रमास मान्यवरांच्या उपस्थितीने विशेष स्वरूप प्राप्त झाले होते। समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर गोयनका, डॉक्टर हरीश सराफ, पद्माकर माळी, दामोदर परकाळे यांची उपस्थिती होती। तर संघ प्रचारक स्वप्नील राऊत यांनी प्रमुख वक्त्याच्या स्वरूपात मार्गदर्शन केले। या समारोप कार्यक्रमात जय तुळजा भवानी बाळ सुसंस्कार वर्गातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या 1 महिन्याच्या प्रशिक्षणातील शैक्षणिक व सांस्कृतिक बाबींचे प्रभावी सादरीकरण केले। पहाटे आणि संध्याकाळी म्हटले जाणारे मंत्र, मनाचे श्लोक तसेच पावली आणि नृत्य कलांचे सुंदर सादरीकरणामधून विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा ठसा उपस्थितांच्या मनावर उमटला। कार्यक्रमादरम्यान प्रमुख वक्ते स्वप्नील राऊत यांनी संस्कार वर्गाच्या गरजेवर प्रकाश टाकत सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व विशद केले। बालपणात दिलेले संस्कार हेच राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी ठरतात, असे त्यांनी आपल्या भाषणातून नमूद केले। यावेळी वंचिताचे माजी शहराध्यक्ष राजेंद्र शेगोकार, तालुका कार्यवाहक ॲडव्होकेट अतुल देशमुख, पर्यावरण प्रमुख विठ्ठल मिरगे, डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल उंबरकर, जिल्हा सेवा प्रमुख शंकर टेडे, नगर कार्यवाहक आशिष पांडे, नगर बौद्धिक प्रमुख प्राध्यापक रोहित देशमुख, जय तुळजा भवानी मंडळाचे सदस्य प्रमोद चव्हाण, केशव लांजुळकर, रामेश्वर चव्हाण, राजू केनकर, बाळू हेरळकर, महादेवराव ठेंग यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती। कार्यक्रम संध्या गणेश, रेणुका ठोंबे, गौरी यशस्वीतेसाठी पिंपळकर यांनी सहभाग घेतला। कार्यक्रमाचे संचालन पत्रकार नानाराव पाटील यांनी केले। तसेच प्रास्ताविकामध्ये दामोदर परकाळे यांनी या संस्कार शिबिराचा उद्देश स्पष्ट केला। कार्यक्रमाच्या यशस्वी योजनासाठी समितीच्या कार्यकर्त्याचे आणि पालकांचे विशेष सहकार्य लाभले। समारोप कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक आणि देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। युवा क्रांती न्यूज शेगाव। नमस्कार। डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती द्वारा संचालित जय तुळजा भवानी बाल सुसंस्कार शिबिराचा समारोप मोदीनगर या ठिकाणी संपन्न झालेला आहे। अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम होता। आज समाजामध्ये सुसंस्काराची अतिशय आवश्यकता आहे। आज संपूर्ण जग संपत्तीच्या मागे लागते आहे, पण संपत्तीपेक्षा संतती अतिशय महत्त्वाची आहे आणि या संततीवर सुसंस्कार होणे गरजेचे आहे। त्याच्यातूनच राष्ट्राची निर्मिती होईल, या देशाची निर्मिती होईल, आपला समाज हा सुसंपन्न होईल। त्यासाठी आजच्या या जय तुळजा भवानी बाल सुसंस्कार शिबिरामध्ये जे कार्यक्रम बघितले, त्या कार्यक्रमातून निश्चितच लहान लहान मुलांनी अतिशय सुंदर असं सादरीकरण केलेलं आहे आणि त्यांच्यावर खूप असे सुसंस्कार झालेले आहेत। निश्चितच ही पिढी आपल्या समाजाचे, आपल्या देशाचे नाव रोशन करेल। म्हणून मी सर्वांना असं आवाहन करतो की आज आपल्या घराघरातून, कुटुंबातून सुसंस्कार झाले पाहिजेत आणि एक सुजाण नागरिक आपण निर्माण केले पाहिजे, तरच देशाची उन्नती होईल, देशाची प्रगती होईल। नमस्कार। संघ हा नेहमीच लहान मुलातून एक चांगला व्यक्ती निर्माण व्हावा, एक चांगला सुजाण नागरिक निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील असतो। याच एक प्रयत्नाचा भाग म्हणून डॉक्टर हेडगेवार जन्म शताब्दी समिती शेगावद्वारे मोदीनगरमध्ये मागील 1 महिन्यापासून जय तुळजा भवानी संस्कार वर्ग हा सुरू आहे। या संस्कार वर्गात आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपले संघाचे कार्यकर्ते श्री दामोदरजी परकाळे यांच्या मार्गदर्शनामध्ये हा संपूर्ण 1 महिन्याचा हा वर्ग आपल्या इथं चाललेला आहे आणि आजचा जो समारोप झालेला आहे, खऱ्या अर्थाने या समारोपामध्येच एक बीजारोपण आपल्याला दिसलेलं आहे की या बीजारोपणातूनच एक राष्ट्राची निर्मिती कशी होत असते हे आपल्याला या संस्कार वर्गातून दिसून येईल। निश्चितच अशा प्रकारचे संस्कार वर्ग आपल्या देशाच्या विकासात मोलाचा भाग विभागतील आणि जी काही संस्कृतीला आपल्याला जे काही अभिप्रेत आहे, जे भविष्य आहे, ते इथंच निर्माण होईल असा मला ठाम विश्वास आहे। नमस्कार, मी दामोदर परकाळे। या संस्कार वर्गाची संकल्पना आहे ती माझीच होती। गेल्या 1.5 महिन्या पहिले हा संस्कार वर्ग मी सुरू केला आणि वर्ग सुरू केल्यानंतर त्याची संख्या वाढायला लागली आणि हळूहळू ती संख्या
60 ते 70पर्यंत अशी संख्या गेली. आणि या संस्कार वर्गातून मुलांना चांगले संस्कार व्हावेत, त्यांना आईवडिलाबद्दल प्रेम वाटावं, हा आमचा महत्त्वाचा उद्देश होता. संस्कार वर्गात जेव्हा मुलं यायची तेव्हा घरून शुभम करोती म्हणून आईवडिलाचं दर्शन करून ते संस्कार वर्गात यायची आणि इथून ते संस्काराचे धडे गिरवत होती. आज समारोप झाला. त्या समारोपात सगळ्या मौदनगरवासियांनी किंवा बाहेरून जे पत्रकार बंधू आले त्या सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं. मला असं वाटते असे कार्यक्रम, असे उपक्रम प्रत्येक गावात व्हावेत, प्रत्येक मोहल्ल्यामुळात व्हावेत. म्हणजे जी काही आज तरुण पिढी व्यसनाधीन होते आहे किंवा मोबाईलच्या आहारी जाते आहे, ते जर या कामात लागले तर ते होणार नाही असं मला वाटते. या ठिकाणी थांबतो. मी तुम्हाला आज माझ्या मनातले काही विचार सांगणार आहे. माझ्या मनात असे काही विचार आहेत की जसा आज आम्ही कार्यक्रम केला हा तुम्हाला आवडलाच असेल असं आम्हाला वाटत आहे. तर असा कार्यक्रम तुम्हीही तुमच्या परिसरात घ्यावा, जेणेकरून तुमच्या परिसरातील जी लहान मुलं आहेत त्यांच्यावर काही बालसंस्कार पडतील अशी आमची इच्छा आहे. सो तुम्ही असा काही कार्यक्रम तुमच्या परिसरातल्या मुलांवर म्हणजे मुलांसोबत घ्यावा. माझे नाव सोहम खाकरे. आम्ही जसा बालसंस्कार वर्ग चालू केलेला आहे तसा प्रत्येकाने आपापल्या एरियात पण चालू करावा अशी विनंती. आणि आपल्या पाल्यावर चांगले संस्कार टाकावे, तसेच चांगले वाईट संस्कार त्यांच्यावर लागू नये म्हणून आपण सतत प्रयत्न केले पाहिजे. आम्ही जसे बालसंस्कार वर्ग चालू केलेला आहे तसा प्रत्येक एरियात आणि प्रत्येक गावात चालू झालेला अशी माझी नम्र विनंती.